नमस्ते, मी मिसेस सुषमा ठाकरे, वास्तू एक्सपर्ट. आज आपल्याला एक गोष्ट सांगते की बघा, रोड तर बनतो पण त्याच्या मागची कहाणी ही खूप डिफरंट असते. जसं आपण मूव्ही बघतो ना, मूव्ही बघताना आपण कन्क्लुजन काढतो, तसंच हे रोडचं पण असतं. आम्ही कर्नाटका झालं आमचं, नंतर आमची ट्रान्सफर झाली शहापूरला कसराघाटच्या वेळेला. तेव्हा फॅमिलीला एक घर देण्यात आलं शहापूरला आणि आमचं सामान यायचं होतं. जवळपास आम्ही विदाऊट सामानच तिथे राहिलो. लोक मदत पण नाही करत बरं अशा वेळेला, कारण आपण अनोळखी असतो, ओळख्या नसतात. पण हळूहळू ओळखी झाली आणि अगदी माझे ते रिलेटिव्हच बनले. मिस्टर जाधव राहायचे माझ्या शेजारी, खूप चांगले पती पत्नी होते. त्यांनी नंतर मला मदत केली. पण पहिले मात्र माझी परीक्षा घेतली, कोण कुठल्या कशासाठी. पळून तर नाही आले तुम्ही, हा पण प्रश्न असायचा. म्हटलं नाही रीतसर लग्न केलं आहे, हे मुलं आहे 2. दूध नव्हतं मुलांसाठी, मग बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जाऊन दूध आणणे, मग पातेली वगैरे दिली, मग गॅस आला, आठवड्याभराने गॅस आला, तोपर्यंत हॉटेलमध्येच खाणं होतं. हे नेहमीच असतं आमचं. पण सांगायचं तात्पर्य म्हणजे जे घर देण्यात आलं होतं आम्हाला शहापूरला, त्या घरात एका इस्मानी सुसाईड केलं होतं आणि त्याचं सर्व कपडे, निशी, गादी वगैरे सर्व सामान, किराणा पण भरलेला होता. माझ्या मनात प्रश्न आला, म्हटलं असं कसं घर देतात तिथे सामानासकट. आणि स्त्रीला 6 सेन्स असतो, तर रात्रीच्या वेळेला काय व्हायचं की मला झोपच नाही यायची. नंतर 15-20 दिवसानंतर माझ्या मिस्टरांना परत भुवनेश्वरला जावं लागलं रोडच्या कामानिमित्त. मम्मी आणि माझे 2 मुलं. एक तर झोप नाही यायची, मी गजानन महाराजांची पोथी वाचत बसायचे आणि झोप जर आली तर मला स्वप्न दिसायचे की माझा मुलगा वरच्या मजल्यावरून पडून खाली पडला आहे, त्याला काहीतरी झालेलं आहे. हे असं 3-4दा झाल्यानंतर मी शेजारच्या काकींना विचारलं, काकी काय प्रॉब्लेम आहे, असं का दिसतं. मग त्यांनी सांगितलं की या घरात सुसाईड झालेलं आहे. म्हटलं तुम्ही आम्हाला पहिले सांगायला पाहिजे होतं ना. बघा, ही चूक अशी कोणी कुणासोबत करू नये. सांगायचं तात्पर्य हे की नवीन लोक असतात, आम्ही बाहेरच्या स्टेटमधून आलो होतो, तुम्हाला आम्हाला मदत करायची गरज होती, कारण आम्ही तुमच्यासाठी आलो होतो कसराघाट करायला. पण ती म्हणाली की नाही, मी कसं सांगू म्हणून बोलले नाही. आम्हाला ओनरने सांगितलं की बोलू नका. पण म्हटलं माझ्या लहान मुलांवर इफेक्ट झाला तर तो पण व्हायला नको ना. ठीक आहे. नंतर मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला कळवण्यात आलं, त्यांनी आम्हाला दुसरं घर दिलं शहापुरात. मी दुसऱ्या घरात गेली आणि अशा रीतीने नंतर माझ्या मुलीची शाळा, नंतर मुलगा पण शाळेत जायला लागला. मुलगा छोटा होता खूप तेव्हा. आणि अशा रीतीनं ते वर्ष आमचं गेलं. आणि अशा तऱ्हेने कसराघाट आम्ही खूप मेहनतीने दिवसरात्र मेहनत करून, म्हणजे सेम तसंच रात्रीच्याच वेळेला कॉन्क्रिटिंग व्हायचं कसराघाटला आणि यशस्वीपणे पार पडलं. सर्व श्रेय हे सर्व तिथल्या असणाऱ्या प्राणीमात्रांना देते मी, पशूंना देते. आणि सर्व माझे गजानन महाराज, स्वामी समर्थ, तुळजाई ही एक शक्ती पाठीशी होती आणि म्हणून हे माझे मिस्टर करू शकले आणि आमची टीम करू शकली. माझे मिस्टर तेव्हा हेड नव्हते, दुसरे आमचे एक बंगाली साहेब होते, ते होते. पण अशा रीतीने सक्सेसफुली हा कसराघाट तयार करण्यात आलेला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे असंच की किती कठीण परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग हा निघतोच आणि ईश्वर सदोदित आपल्या पाठीशी असतात. आणि म्हणून झालेली सेवा आम्ही माझ्या भारतभूमी चरणी अर्पण करते. जय महाराष्ट्र.